नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आम्ही वर्धा जिल्ह्यामध्ये आपल्या धन्वंतरी कंपनीचे जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे इम्युनोरिच अल्ट्रा, फ्लोरारिच अल्ट्रा आणि RPS 76 हे जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट कंपनीने शेतकऱ्यांसाठी वरदान दिलेले आहे, याचे असे चमत्कार बघण्यासाठी आपण वर्धा जिल्ह्यामध्ये सेलू तालुक्यामध्ये एका अशा शेतकऱ्यांकडे आलेलो आहोत की ज्यांनी ह्या प्लॉटमध्ये रासायनिक खताचा किंवा केमिकलचा एक अंश सुद्धा वापर केलेला नाही. अशा शेतकऱ्यांना आपण आज भेट देण्यासाठी इथं आलेलो आहोत. त्यांनी प्रॉपरली आपल्याला नुसते रिझल्ट दाखवण्यासाठी आम्ही त्यांच्या शेतावरती आज आलेलो आहोत. तर आपण त्यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करू की अदर शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये आणि त्यांच्या या ऑर्गॅनिक टोटल 100% ऑर्गॅनिक प्लॉटमध्ये आज त्यांना काय फरक दिसत आहे ते आपल्याला प्रत्यक्ष सांगतील. आपण त्यांच्याशी चर्चा करू. सर नमस्कार. नमस्कार. आता आपलं संपूर्ण नाव आणि पत्ता सांगा सर. वैभव रामभाऊजी गावंडे, धानोली गावंडे, तालुका सेलू, जिल्हा वर्धा. बरं सर, आपण हे ऑर्गॅनिक जे प्रोडक्ट आहे धन्वंतरी कंपनीचे हे किती दिवसापासून आपल्या शेतीमध्ये वापर करतात? गेल्या वर्षी जानेवारी महिन्यापासून. अच्छा, टोटल पिकांसाठी? सर्व पिकांसाठी. बरं, याला आजपर्यंत तुम्हाला याचे काय काय रिझल्ट मिळाले? आता हे आपण या तुरीच्या क्षेत्रामध्ये उभा आहात. हे तुरीचं क्षेत्र किती एकर आहे? 6 एकर. 6 एकर तूर आहे. ह्या तुरीबद्दल आम्हाला सविस्तर सांगा सर. काय 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 फायदे दिसले तुम्हाला? मी सुरुवातीपासून बीज प्रक्रिया RPS 76 ने केली. त्यानंतर तिथून 2 महिन्यांनी 3 महिने ड्रिंचिंग दिली, खत न वापरता. त्याच्यानंतर जेव्हा शेवऱ्यावर तूर येते त्यावेळेस मी RPS 76चं इमोरिच, फ्लोरारिच आणि RPS 76 या तिन्ही याचं स्प्रेइंग दिलं. आता पुन्हा दुसऱ्या वेळा दिलं 15 ते 20 दिवसाच्या फरकाने. आणि ते क्रॉप गार्ड म्हणून अळीसाठी वापरलं होतं. ते या धन्वंतरी कंपनीचं, ते आज अवेलेबल नाहीये माझ्याजवळ. हे वापरलं, याची 2 फवारणी झाली आहे. ही तूर अशा पद्धतीनं फुटली आहे. हा सरळ न जाता ह्या अशा पूर्ण ब्रँचेस, पूर्ण टोटल ब्रँचेस निघाल्या. आपण बघू शकतो पूर्ण. याची विशेषता अशी आहे की हे पूर्ण गुच्छच्या गुच्छ स्वरूपामध्ये इथं सेटिंग होत आहे. बघा तुम्ही, आता कुठं सिंगल सेशन तुम्हाला दिसणार नाही, पूर्ण कुठं पण बघा तुम्ही. आणि इंच मागं पूर्ण सेटिंग होत आहे. 4-4, 5-5 शेंगांचं असं पूर्ण आपल्याला सेटिंग होताना दिसत आहे. आणि फ्लॉवरिंग पण चांगल्या स्टेजमध्ये चालत आहे. आपल्यासोबत अजून यांचे मित्र ऑर्गॅनिक शेती करणारे आपल्यासोबत आहेत. ते आपल्या RPS बद्दल काही रिझल्ट सांगतील त्यांचे अनुभवाचे. सांगा. बोला सर. नमस्ते सर, मी संगीत मुडे, मुक्काम जुवाडी. यांच्या शेतावरचा थोडासा विषय सांगतो. आणि RPS 76 विषयी भाऊनच मला मार्गदर्शन केलं होतं. सगळ्यात पहिले मी भेंडीवर थोड्याशा क्षेत्रामध्ये त्याचा उपयोग केला. त्याच्यानंतर ह्या वर्षी पूर्ण शेतामध्येच आहे. तर जेव्हा भाऊने म्हणलं की आपण तुरीसाठी काही करू शकतो का, तर याला म्हणलं ठीक आहे आपण पाहू. जेव्हा प्लॉटवर आलो होतो तर ह्या प्लॉटपेक्षा तुम्ही 25%, म्हणजे तुम्ही याची गणना आज रोजी 100 दिसते, 10% मध्ये करू शकता. सगळ्यात पहिला भाऊनं जो RPS 76 प्लस एक्स्ट्रा प्रॉडक्ट घेतले, पण मेन याचं ट्रीटमेंट सुरू झालं सिल्कोरिच, RPS 76, फ्लोरारिच आणि इम्युन. टोटल ऑर्गॅनिक. टोटल ऑर्गॅनिक. याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा केमिकलचा अजूनही आम्ही वापर केला नाही आहे. दुसरा विषय, सिल्कोरिच वापरायचा का नाही वापरायचा संभ्रम होता. तर वैभव भाऊनं यांना संपर्क साधला की नोका मारोबा फुलगळ होईल, पण मी माझ्या रिक्सवर म्हणलं तुम्ही मारा, एक प्रयोग म्हणून. अच्छा, गळले तरी पाहू, फुलं आणता येईल, नाही घडले तर आपल्याला काय रिझल्ट भेटते तर माहित पडते. तर जशी याची फवारणी झाली 3ऱ्या दिवसापासून ह्या तुरी तर आता तुम्हाला जवळजवळ दिसते, दूर होते. पण आज रोजी परिस्थिती अशी आहे का एकाला एक जवळपास मिळत आहे. बाकीचं तुम्ही बघत आहे का पूर्ण जो एक आपला एक शेवळा आला ह्या बरोबर. जनरली आपण शेतकरी शेवळा आला म्हणजे असं बा हे फुलानं वाकलं म्हणजे विषय संपला. बरोबर. शेतकरी संपून जाते विषय. भाऊले जेव्हा विषय सांगितला का आपल्याला म्हणलं 90% फिमेल पाहिजे, म्हणलं 10% म्हणलं फक्त आपल्याला मेल पाहिजे म्हणलं. बरोबर. हा जर 50-50 विषय झाला का 30-40 जरी झाला, आपलं उत्पादन म्हणलं त्याच घसरलं. बरोबर. आज तुम्ही पाहता सांगा जवळपास 80% फिमेल आहे, 20% मेल आहे. 20% मेलची गरज आहे. आता तुम्हाला काय वाटते तर तुम्ही सांगा, याच्यापेक्षा आम्ही चांगलं काय करू शकतो तर त्याच्याविषयी माहिती. बरोबर आहे. तर आपल्यासोबत आज आपले सुपर टीमचे डायमंड अनिलजी टेकाडे साहेब हे सुद्धा आपल्या शेतकऱ्यांच्या प्लॉटवरती आलेले आहेत. आणि हा खरंच आज हा जो आपल्याला रिझल्ट दिसत आहे हा खरंच पाहण्यासारखा आहे. खूप शेतकरी आपल्याला प्लॉटवर सुद्धा आपल्यासोबत आज इथं दिसत आहेत. आपले MSc झालेले आहेत, आपले आबा सुद्धा आपल्यासोबत आहेत. काका आपलं नाव सांगा बरं. ज्ञानेश्वर दादाजी वरटकर. आपलं जुन्या काळामध्ये MSc झालेलं आहे? नाही, BSc झालेलं आहे. अच्छा, सॉरी. आपल्याला ह्या प्लॉट मध्ये बघून काय कसं वाटतं ऑर्गॅनिक शेतीच्या बद्दल, आपल्या प्रोडक्टच्या रिझल्ट बद्दल? चांगले रिझल्ट मिळालेले दिसतात मला इथे. अच्छा. आणि अशाच प्रकारची शेती लोकांनी करावी असं मला वाटते.
बरोबर बरोबर. म्हणजे कमी खर्चामध्ये आपल्या जमिनीचा पीएच सुद्धा आपल्याला मेंटेन करता येईल, जमिनीचा पोत सुधारून आपलं उत्पन्न सुद्धा वाढता येईल. कारण रासायनिकमुळे काय होते, दिवसेंदिवस आपल्या जमिनीचे पोत खराब होते, जीवाणू नष्ट होत आहे, सेंद्रिय कर्ब नष्ट होत आहे. आणि सेंद्रिय कर्ब आणि जीवाणू हाच खरा आपल्या शेतीमध्ये उत्पन्न वाढीचा मूल मंत्र आहे आणि ते जपण्याचा प्रत्येक शेतकऱ्याला आपल्याला गरजेचं आहे. भाऊ, आतापर्यंत जो काही तुम्हाला आरपीएस 76चा रिझल्ट मिळालेला आहे याबद्दल आपण समाधानी आहे. समाधानी आपल्या अदर शेतकऱ्यांनी खरंच हे आरपीएस 76 वापरायला पाहिजे का? काय वाटतं तुम्हाला? बिलकुल वापरायला पाहिजे ना, फुल स्ट्रेंथ आणि फुल सपोर्ट वापरायला पाहिजे. ठीक आहे भाऊ, धन्यवाद. जय जय धन्वंतरी. जय जय धन्वंतरी.